मनात सारखी पाल चुकचुकते मोक्षा. तिथे एकतर श्रावणीला नीट वागवत नाहीयेत. पावला पावलावर तिचा छळ चाललाय. आणि आता तर ती सानिका लग्नाच्या आधीच प्रेग्नंट आहे. बापरे, विचार करूनच अंगावर काटा येतोय. मामी नको काळजी करूस, होईल सगळं. अगं काळजी कशी नको करू मोक्षा. तिथे त्यांच्या त्या चाळीत लोक काय काय बोलत असतील. हो, लोकांची तोंड तरी कशी बंद करणार. मिनिस्टरची मुलगी आहे म्हणून श्रावणीबद्दल काय काय बोलत असतील ग. मामी पण आता आपण ह्याच्याबद्दल बोलून काही होणार आहे का? आपण तिला फोन करून विचारूया ना. अगं पण नंदाक्कांना जर कळलं ना की आपण श्रावणीशी चोरून बोलतोय तर ह्या घरात काय तमाशा होईल माहिती आहे ना. तुला तिचा राग माहिती आहे. हो, तू नको काळजी करूस. मम्मा आत्ताच बाहेर गेली, काहीतरी काम होतं तिचं म्हणून गेली. हीच संधी, आपण तिला आत्ताच फोन करून विचारूया. मोक्षाचा फोन आहे, उचलो की नको? फोन नाही उचलत आहे ती, म्हणजे पूर्ण रिंग जाते आणि फोन कट होतोय. अगं बहुतेक तिच्या सासरचे तिच्या आजूबाजूला असतील की त्या शुभूच्या आईने तिला काही बंधनं घातली असतील. तिथे काही प्रॉब्लेम तर क्रिएट झाला नसेल ना. असू शकतं. तुला माहिती आहे मामी, मी मागच्याला फोन केला होता ना, तेव्हाही श्रावणी काहीच बोलली नव्हती माझ्याशी. मला ना असा फार संशय येतोय की तिच्या सासूने तिला आपल्याशी म्हणजे तिच्या माहेरच्या लोकांशी बोलायचं नाही असं सांगितलं असणार आहे. नाहीतर श्रावणी असं नाही वागणार ग. तेव्हा काय भोग लिहिलेत माझ्या पोरीच्या नशिबात. ती एकटी किती आणि काय काय सहन करेल. तिथे तिचं कोणीच नसेल ग. एकटी पडली असेल ती बिचारी. मनातलं दुःख वेदना कोणाजवळ सांगू शकत नसेल ती. नाही, मी एकटी असले तरी मी हरणार नाही. परिस्थिती किती बिकट असली तरी मी तिच्यासमोर गुडघे टेकणार नाही. माझं सासर आणि मी इथे काहीही चुकीचं होऊ देणार नाही. स्वीटी, आता बास झाली तिची नाटकं. ती सानिकाची बदनामी करून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करते ना. मग आता ती बदनामीची आग मी इंद्रनीलपर्यंत पोहोचवणार. हॅलो शुभू, ऐक, तुझी सगळी कामं आता वाचलट. मी तुला एक पत्ता पाठवते, तिथे लगेच पोच. एक्सक्यूज मी, सानिका शेलारची बातमी तुम्ही छापून आणली होती पेपरात? हो. मग आता खरं खरं सांगा, मी आले होते तुमच्याकडे सानिकाचा फोटो आणि नाव घेऊन मी सांगितलं बातमी छापायला? मॅडम नाही, ते कुणी सांगितलं बातमी छापायला? बोल. बरा बोलाने बोला सगळं. आणि नाही सांगितलं ना तर माझ्या बाबांना फोन लावेला मी. आणि मग बाबा तुमच्या प्रेस ऑफिसचं लायसन्स रद्द करते, तुमची नोकरी जाईल आणि मग अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठेच नोकरी मिळणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन. नाही बोलायचंय? लावते बाबा फोन. मॅडम प्लीज मॅडम, असं करू नका मॅडम. माझं करिअर उद्ध्वस्त होईल मॅडम. मी सांगतो, मी सगळं खरं सांगतो मॅडम. मी सगळं खरं सांगतो. बोला. मी सगळं खरं सांगतो. बोला. सानिकाची बातमी आणि फोटो मला तुमच्या आत्याने, अलकनंदा मॅडम आणि इंद्रनीलच्या बहिणीने स्वीटीने स्वतः येऊन दिले होते. त्यांनीच मला पैसे देऊन हे छापायला लावलं होतं आणि तुमच्या मोबाईल फोनमध्ये माझा नंबर पण त्यांच्याच एका माणसाने सेव्ह केला होता. मला माफ करा मॅडम, मला माफ करा. लाज नाही वाटत तुम्हाला? फक्त काही पैशांसाठी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतात. पत्रकार आहात की कोण आता तुम्ही? ही बातमी उद्या सकाळी छापून आणायची.
आणि ह्याबद्दल जर अलकनंदा मॅडम किंवा स्वीटी कोणालाही सांगायचा प्रयत्न केला तर मी काय करू शकते आता कळलंय ना तुम्हाला? हो 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 मॅडम, उद्या हीच बातमी छापली जाईल. प्लीज मी 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 कोणाला काहीच नाही बोलणार. श्रावणी, काय रे? मला तुझा लय अभिमान वाटतोय. अगं माझी आई बहीण तुला एवढा अपमानित करतायत, त्यांनी तुला घरातनं हाकलून दिलं ग, तरी बी तू सानिकाला न्याय मिळावा म्हणून एवढी झटतेस. थँक्यू. शुभू, थँक्यू काय म्हणतोयस रे? अरे आता आपली जन्माची गाठ बांधली गेली, लग्न झालंय म्हटल्यावर तुझं सुख ते माझं सुख आणि तुझं दुःख ते माझं दुःख. आपल्या घरच्यांसाठी एवढं नाही का करू शकत मी? आणि ते नव्ह श्रावणी, तू मगाशी त्याला म्हणलीस मी कोणाची मुलगी माहिती आहे ना, आणि त्या पत्रकारांना ऐकलं नसतं आणि तुला खरंच साहेबांनी फोन लावायला लागला असता तर? मला माहित नाही रे मी काय केलं असतं ते. हे बघ, सानिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि माझ्यावर लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी त्या क्षणी मला जे योग्य वाटलं ना ते केलं मी. देवा, आज मी बाबांच्या नावाचा आणि सत्तेचा वापर केला, मला माफ कर. आणि बाबा तुम्ही पण प्लीज माफ करा. श्रावणी, वाईट वाटून घेऊ नकोस. अगं तू चांगल्या कामासाठी साहेबांच्या नावाचा वापर केलायस. देव बी तुला दोष नाही देणार, कळलं? चल. नको शुभ, मी नाही येत. मी आता आले ना तर सासूबाई परत चिडतील आणि आता रात्री अजून वाद नको आपल्या घरात. श्रावणी, मी तुझ्या सोबत आहे. आई, मी आईशी बोलतो. ऐक ना, तू ऐक माझं, मी नाही येणार आहे. अगं लवकर बाहेर ये. हे बघ इकडं कोण आलंय. तिसरा काय म्हणते आई तुला? नटमोगरी. आये तुझी नटमोगरी आले, लवकर बाहेर ये. बाई काय गये नटमोगरे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? परत यायची कशी हिंमत झाली तुझी? परत तोंड घेऊन का आलीस तू इथे? बघ आई, तिची काय बी चूक नाहीये. उद्या सकाळपर्यंत तिच्यावर झालेले आरोप सगळे खोटे ठरणार आहेत. मी म्हणाले ना ती निर्दोष आहे. आई, ए, तुझं काय बी ऐकायचं ना, मला सांगून ठेवते मी तुला. हिला घरात घेणार नाही म्हणजे घेणार नाही.